सतनाम पालड़ रंग होरी हो, 14 लोक चढ़ावे राम रंग होरी हो। 3 लोक पासंग धर रंग होरी हो, तो ना तुलाया राम रंग होरी हो। सतनामाच्या एका श्वासाची किंमत पुण्यात्म्यांनो केवढी आहे? एका सतनामाच्या श्वास उच्छ्वासाने एका संपूर्ण मंत्राची कमाई होते। जसा आपण एक मंत्र श्वासातून बाहेर सोडता, दुसरा आत घेता, हा एक संपूर्ण जप झाला सतनामाचा। काही भक्त असमंजसपणात असतात। हा एक मंत्र समजा की बस सुरू ज्याने केला अंत दुसऱ्यामध्ये झाला, बस हा एक मंत्र, याची काय किंमत आहे? आपण तर बालक आहात, आपल्याला माहीत नाही। हा तिथे डिपॉझिट होत असतो आपला परमात्म्याच्या सच्च्या दरबारात। की परमात्मा कबीर साहेबजींनी सांगितलं आहे, गरीबदास साहेबजींच्या माध्यमातून हे ज्ञान दिलं आहे की एका तराजूच्या एका पारड्यात, तागडीच्या बॅलन्स इंग्रजीत म्हणतात या तराजूला, एका पारड्यात म्हणतात की सतनामाच्या एका स्मरणाची किंमत ठेवा, व्हॅल्यू, आणि म्हणतात की तराजूच्या दुसऱ्या पारड्यात 14 लोक ठेवा। हे 14 लोक कोणते? हा ब्रह्माजींचा लोक, विष्णूजींचा लोक, शिवजींचा लोक, स्वर्गलोक, आणि हा दुर्गाचा लोक, आणि हा ब्रह्मलोक, खालचा पाताळ लोक, आणि अन्य लोक 6 लोक वेगळे आहेत। 7 आहेत तसे, पण हा पाताळ लोक वेगळा। या 3 लोकात गणला जातो स्वर्गलोक, पृथ्वीलोक आणि हा पाताळ लोक। एक महास्वर्ग आहे, एक धर्मराजाचा लोक, आणि हे प्रत्येक वेगवेगळे 98 आहे, 96 आहे, 88,000 खेडी आहेत। अशा प्रकारचे हे 14 लोक आहेत, जसे गोलोक, भूलोक, भुवलोक, अशा प्रकारचे बरेच 14 लोक होतात सर्व मिळून। तर काय सांगितलंय की 14 लोक हे एका बाजूला, आणि एक श्वास सतनामाची किंमत एका पारडीमध्ये, और 3 लोक पासंग धर, ही पूर्ण पृथ्वी, पाताळ आणि स्वर्गलोक, ज्याला इंद्राचा लोक म्हणतात, या 3 लोकांची तर कशात गणनाच नाहीये। आता पासंग काय होता? पूर्वी तराजू असायचा, देशी पद्धतीचा, वाटतं अजूनही गावात असेल। आता तशीच लोखंडाची असेल, पूर्वी लाकडाची दांडी असायची, आता लोखंडी साखळ्या असतील, पूर्वी दोरी बांधलेली असायची पारड्याला, तर त्यात हाताने तोलत असत। एका दांड्याला एक दोरी बांधलेली असायची सेंटरला, तर दोन्ही बाजूला तराजू असायचा। तर आपल्या घरोघर हे काही कणिक घ्यायला यायचे व्यापारी लोक, गहू वगैरे तोलायचे, येऊन मोल करून घ्यायचे। तर त्यावेळी त्यांना प्रथम सांगितलं जायचं की लालाजी, पासंग तुझी तोलून दाखव तागडी। तो पाहायचा, एखादं पारडं वर खाली होत असेल तर त्या गव्हानेच 1 मूठ गहू उचलून दुसऱ्या पारड्यात घालून त्याचा समतोल साधायचा त्या तराजूचा। त्याला पासंग म्हणायचे की इतका पासंग आहे यात, इतकी चूक आहे यात। तर तो पासंग नीट करण्यासाठी 1 मूठ गहू तर असेच टाकायचे, त्यात ते सौद्यात नसायचे। आणि सौदा तर असा असायचा की समजा 10 क्विंटल गहू घेऊन जा, तो सौदा आहे। तर परमात्मा म्हणतात के सतनाम पालड़ रंग होरी हो, और 14 लोक चढ़ाव राम रंग होरी हो। ये 3 लोक पासंग धर रंग होरी हो, तो ना तुलाया राम रंग होरी हो। की तरीही ते सतनामाचं पारडं जड राहील, उचलणार नाही, आणि ते 14 लोक असलेलं वर उचललं जाईल। आता पुण्यात्म्यांनो, एका श्वास उच्छ्वासाची किती किंमत? तर आपण किती भक्ती घेऊन इथं आलो होतो, आपण आजीवन करत राहू, तेव्हा जाऊन ते पूर्ण होईल। आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये
500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.